जुलै 2026 वाशिम जिल्हा सत्र न्यायालयाने या 15 वर्ष जुना असलेल्या प्रकरणात एक ऐतिहासिक निर्णय देत पोलीस ठाण्याचे तत्कालीन ठाणेदारासह 9 पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। ही घटना 9 आणि 10 मे रोजी 2011 मध्ये घडली होती। रिसोड पोलिसांनी हिंगोली जिल्ह्यातील शेनगाव तालुक्यातील वडोना गावात एका शेत शिवारात राहत असलेल्या पारधी वस्तीवर पहाटे 3 वाजता छापा टाकला होता। या छाप्यामध्ये पोलिसांनी फक्त एका संशयावरून बेग्या पवार आणि राजू पवार या दोघांना घरातूनच बेदम मारहाण करत पोलीस स्टेशनला नेले होते। दोघांनाही रिसोड पोलीस ठाण्यात आणल्यानंतर फक्त गुन्हा कबूल करावा यासाठी त्याला अमानुषपणे 3rd डिग्रीचा वापर करण्यात आला होता। याच अमानुष मारहाणीमुळे बेग्या पवार याची प्रकृती अत्यंत गंभीर झाली होती। त्याला रुग्णालयात नेण्याआधीच त्याचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला। या प्रकरणात नेमका न्यायालयाने कोणता निर्णय दिला, कुटुंबियांचे नेमके आरोप काय आहेत आणि पोलीस ठाण्यात बेग्या पवार याच्यावर अमानुषपणे कोणता छळ झाला तेच पाहूया या व्हिडिओमधून। नमस्कार, मी ऋषिकेश आणि तुम्ही पाहताय व्हायरल गोष्ट। बेग्या पवारच्या मृत्यूनंतर स्वतःला वाचवण्यासाठी रिसोड पोलिसांनी एक खोटा बनाव रचला होता। त्यांनी केलेल्या दाव्यानुसार रिसोड शहरामध्ये चोरीच्या घटना खूप वाढत होत्या। त्यासाठी पोलिसांनी एक विशेष पथक तयार केले होते। आरोपी दरोडा टाकण्याच्या तयारीत असतानाच त्याला ताब्यात घेण्यात आले। या झटापटीमध्ये व दगडफेकीमध्ये बेग्या पवार हा जखमी झाला होता। त्याला रुग्णालयात नेत असतानाच रुग्णवाहिकेत ऑक्सिजन नसल्यामुळे त्याचा मृत्यू झाला, असा पोलिसांनी बचाव करताना दावा केला होता। आपल्या मुलाचा मृत्यू झाला हे समजताच वृद्ध आई वडिलांनी ज्यावेळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी पोलिसांनी या प्रकरणात तत्कालीन ठाणेदाराचे नाव असल्यामुळे हा गुन्हा नोंद करून घेण्यास नकार दिला। पण गुन्हा नोंद व्हावा यासाठी पारधी समाज आणि स्थानिक नागरिकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयावर तीव्र मोर्चे काढले। या प्रकरणाचे गांभीर्य पाहून शासनाने याचा तपास CID कडे दिला होता। CIDचे तत्कालीन पोलीस उपाधीक्षक अनवर शेख आणि त्यांच्या पथकाने अवघ्या 34 दिवसात या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात सबळ पुराव्यासकट आरोपपत्र दाखल केले। पोस्टमार्टम अहवालात एक धक्कादायक बाब समोर आली। मृत झालेल्या बेग्या पवार याच्या शरीरावर पोलिसांनी 3rd डिग्री दिल्यामुळे 44 जखमा आढळून आल्या व त्यांच्या शरीरातील अनेक हाडे मोडली होती। तब्बल 15 वर्ष 1 महिना आणि 23 दिवस हा खटला न्यायालयात चालू होता। या प्रकरणात एकूण 47 जणांच्या साक्षीदारांचे साक्ष नोंदवून घेण्यात आले होते। जिल्हा सत्र न्यायालयाने बेग्या पवार याच्यावरील दरोडा असलेला संशय पूर्णपणे फेटाळून लावला आहे, तर थेट पोलिसांच्या पोलीस कोठडीत केलेला खून आहे असे स्पष्ट केले आहे। न्यायालयाने दोषींवर IPC 302 आणि अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत दोषारोप सिद्ध करत 9 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली। महत्त्वाचा मुद्दा असा होता की खटला चालू असताना या 9 जणांपैकी काही पोलीस कर्मचारी सेवानिवृत्तही झाले होते। न्यायालयाने नमूद केले आहे की पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी कायदेशीर बळाचा वापर करण्याचा पूर्ण अधिकार आहे, पण राजू पवार आणि बेग्या पवार यांना बेकायदेशीर उचलून आणून त्यांची अमानुष मारहाण केली हे कायद्याचे उल्लंघन आहे। कोर्टाने ह्या दोषींना प्रत्येकी 56,000 रुपयाचा दंड ठोठावला आहे, तर या रकमेचे 70% रक्कम हे बेग्या पवार यांच्या कुटुंबियांना देण्याचे आदेशही दिले आहेत। CID तपासात व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या साक्षीतून असे समोर आले की 23 वर्षाचा असलेला बेग्या पवार याला फक्त चोरीच्या संशयात ताब्यात घेण्यात आले होते व पोलीस कोठडीत डांबून त्याला 3rd डिग्रीचा वापर देण्यात आला होता। फक्त गुन्हा कबूल करण्यासाठी त्याच्या अंगावर पेट्रोल ओतून त्याला मारहाण देखील करण्यात आली होती, तर गुप्तांगावर आणि शरीराच्या संवेदनशील अवयवांना दुखापती देण्यात आल्या होत्या। पोस्टमार्टमच्या अहवालानुसार अंतर्गत रक्तस्राव आणि शरीरावर झालेल्या 44 जखमांमुळे झालेल्या तीव्र वेदनांमुळे त्याचा मृत्यू झाला आहे। सरकारी वकिलांनी काही पुरावे सादर करत 9 जणांचा खोटेपणा पूर्णपणे उघडा पाडला। पोलिसांनी जप्त केलेल्या स्टेशन डायरीमध्ये फेरफार केल्याचेही सिद्ध झाले। बेग्या पवार बरोबर अटक केलेला दुसरा तरुण राजू पवार हा या प्रकरणातील मुख्य आणि जिवंत साक्षीदार ठरला।
त्यांनी पोलिसांच्या मारहाणीचा आणि स्वतःवर झालेल्या अत्याचाराचा थरार न्यायालयात जसाच्या तसा सांगितला. न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर बेग्या पवार यांच्या वृद्ध मातापितांनी भावुकून प्रतिक्रिया दिली की माझ्या मुलाचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही, केवळ पारधी समाजाचा असल्यामुळे पूर्वग्रहातून पोलिसांनी माझ्या मुलाचा जीव घेतला, पण खऱ्या अर्थाने आज 15 वर्षांनी का होईना माझ्या मुलाला न्याय मिळाला. ह्या प्रकरणाविषयी तुमचं मत काय आहे कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.